5 जणांना सांगा बाकीच्यांना. Within 1 minute we will start our lecture. ओके, सो लेक्चर नंबर 14 इज अबाउट वीड्स. आपण जे आपल्या शेतामध्ये येणारा कचरा किंवा आपण जे गवत वगैरे म्हणतो त्याला पण तण म्हणतो मराठीमध्ये. तण व्यवस्थापन, तण म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन आणि डेफिनेशन काय काय आहे ते आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो लेक्चर नंबर 14 इज अबाउट weed, what it weeds, its definition, what is meaning, what are different characteristics of the weed, their merits and demerits, what are their advantages and disadvantages. Then classification of weeds. Okay, there are several classification given based on their ontogeny, based on their life cycle, based on their growth period. ओके, ते कसे वाढतात, त्यांचा साईज कसा आहे, त्यांचं मॉर्फोलॉजी कॅरेक्टर कसे आहे, या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार त्यांचं बेसिसवर आपण क्लासिफिकेशन करतो. इन मिनिंग ऑफ क्रॉप विथ कॉम्पिटिशन म्हणजे काय, म्हणजे क्रॉप आणि वीड, आपलं जे क्रॉप आहेत कुठले पण पिकं, त्यासोबत जे तण येणारा आपला गवत आहे शेतामध्ये असणार एक्स्ट्रा गवत, आपण त्याला लावत नाही, ते आपोआप उगवतात. त्याच्यामुळे जे क्रॉप विथ कॉम्पिटिशन डेव्हलप होतं फॉर द न्यूट्रियंट्स, फॉर वॉटर, फॉर स्पेस अँड लाईट. वेगवेगळ्या गोष्टीसाठी त्या दोन क्रॉप मध्ये आणि वीड मध्ये कॉम्पिटिशन तयार होतं की मला म्हणजे लाईट पाहिजे, न्यूट्रन्स पाहिजे, पाणी पाहिजे, यासाठी त्याला आपण म्हणतो क्रॉप विथ कॉम्पिटिशन. एंड्स पिरियड इन डिफरंट क्रॉप्स, आणि त्याचा प्रत्येक पिरियड म्हणजे प्रत्येक क्रॉप विथ कॉम्पिटिशन एक इंटरव्हल काही पिरियड असतो, टाइम पिरियड फॉर डिफरंट क्रॉप्स, प्रत्येक क्रॉपसाठी वेगळा असतो. त्याचं एक इम्पॉर्टन्स आहे इन रिगार्डिंग क्रॉप प्रोडक्शन. त्याचं आपण वेळ मॅनेज केलं विड इन क्रॉप पिरियड, आपल्याला डेफिनेटली चांगल्या प्रकारे जास्त येईल भेटू शकतो. ओके, so this lecture only about lecture number 14 only about weeds, a classification, this advantage, disadvantage, corporate competition. Okay, in lecture number 15 we study about different practices or different methods of weed management. There is a cultural method, biological method, chemical method and physical methods. Okay, then integrated weed management is also there. This we will see in a lecture number 14. In next lecture today we will complete only lecture number 14. So what is weed? Definition of weed is given by the first time Jethro Tull. Okay, you know very well now who is Jethro Tull. He's a father of tillage, everyone knows that. Okay, in his book Horseway Husbandry, he wrote the tillage practices of several crops, tillage practices of the soil, and in that book also he mentioned the weed. Okay, the word WEED in its present meaning and present spelling also. जो आता आपण जो मिनिंग पकडतो, स्पेलिंग आपण लिहिलंय वीडची, त्याच मिनिंग मध्ये, त्याच स्पेलिंग मध्ये त्यांनी त्यावेळेस मेन्शन केली होती त्यांच्या बुक मध्ये. कुठल्या बुकचं नाव? हॉर्सोइंग हजबंड्री. त्याला आपण सुद्धा फादर ऑफ वीड मॅनेजमेंट सुद्धा आपण म्हणू शकतो. टिलेज जो आहे तसं आपण टिलेज म्हणतो, फादर ऑफ टिलेज जेथ्रो टूल. सो फादर ऑफ वीड मॅनेजमेंट और फादर ऑफ वीड इकोलॉजी इज नोन एज जेथ्रो टूल ऑल्सो. सो व्हॉट इज वीड? वीड इज नथिंग बट एनी प्लांट विच इज नॉट सोन बाय द फार्मर. ओके, असा एक प्लांट आपण फार्मर किंवा आपण सुद्धा सो करत नाही, त्याला आपण वीड म्हणतो. ज्यांना भरपूर सारे डेफिनेशन आहेत. आणि स्पेसिफिक डेफिनेशन तुम्ही लिहू शकता कुठली पण, कुठल्या स्पेसिफिक डेफिनेशनला रिक्वायरमेंट नाही. तशा लक्षात ठेवा की वीड हा अननेसरी प्लांट आहे, आपल्याची गरज नसताना सुद्धा जमिनीमध्ये वाढतो, आपल्या क्रॉप मध्ये वाढतो, तर आपण त्याला वीड म्हणतो, तण म्हणतो, कचरा म्हणतो. तर आपल्याला काही गरज नाहीये.
ओके, डिपेंडिंग अपॉन आता जो माणसाचा बिहेवियर आहे किंवा माणसाला काय लागतं नेसेसिटी ऑफ ह्युमन बिंग, त्याचं आपण वीडचे कॅरेक्टर्स ठेवू शकतो. आता एखाद्याला समजा की आपल्या जर गवत आपल्या शेतामध्ये त्याला आपण वीड म्हणतो, पण तोच जर गवत लॉन मध्ये असेल एखाद्या बगीच्यामध्ये, त्याला आपण वीड म्हणत नाही. सो डिपेंडिंग ऑन द ह्युमन्स नेसेसिटी, ते वीड क्लासिफिकेशन त्याला वीड आपण म्हणू शकतो. ते डेफिनेशन व्हॅरी होतं प्रत्येक ठिकाणी. जर एखादी गवत, एखादी तण म्हणतो, एखादी जर आपण जो जी लॉन आपल्या एखाद्या बगीच्यामध्ये, एखाद्या समारंभामध्ये आपण युज करतात, त्याला आपण त्या ठिकाणी लॉन वीड म्हणत नाही. पण तीच जर लॉन आपल्या शेतामध्ये आली, ज्या ठिकाणी आपण क्रॉप करतो, त्याला आपण वीड म्हणतो. ओके, सो वीड इज अ प्लांट ग्रोइंग ॲट अ प्लेस ॲट अ टाइम वेर इट इज नॉट वॉन्टेड. इट इज अ अनइन्व्हेस्टेड गेस्ट. ओके, इट इज नॉट सोन बाय द फार्मर. So the different characters of weeds. The weed seed germinate. 1 minute. Okay. The weed seed germinate early and the seedlings grow faster. जे वीडचे जे सीड्स आहेत, जे आपण गवत किंवा आपण तण म्हणतात, जे सीड्स आहेत खूप फास्ट जर्मिनेट करतात. त्यांना कमी पाणी असेल, जास्त पाणी असेल, हवा कमी असेल, कार्बन डायऑक्साईड कमी असेल, न्यूट्रन कमी असेल, त्या जास्त देणं नसतं. यांची ग्रोथ जास्त होते, यांचं जर्मिनेशन फास्ट होतं. Weeds are hardy, can resist adverse climatic conditions, diseases, and soil conditions. They are very hardy in nature. They can resist adverse climatic conditions. There are diseases, pests, or any soil conditions. They are also very resistant to drought tolerant. They are drought tolerant. They are facing the moisture trace in the soil. If there are nutrients less, they also survive that condition because they have some mechanisms. They will complete their life cycle within a few days if there is a limitation of the resources. जर त्या ठिकाणी त्यांना लिमिटेशन असेल न्यूट्रिएंटचं, पाण्याचं, कशालाही संबंधित, जर त्या ठिकाणी ऍडव्हान्स क्लायमेटिक कंडिशन असेल, तरी त्या ठिकाणी ते त्यांचा लाईफ सायकल कम्प्लीट करतात. लगेच ते फ्लॉवरिंगला जातात, लगेच त्यांचं सीड प्रोडक्शन करतात. असं त्यांचं या ऑटोमॅटिक जर पाणी मेकॅनिझम. पिलं असतं तर मन करण्याचं. म्यूट ठेव स्वतःला. निकिता भोई, काय प्रॉब्लेम तर विचारा नंतर. विनाकारण डिस्टर्ब करू नका इथे. They are harmful to crops, cattle, human beings. Some of the weeds are very harmful to the crops, cattle, and humans. Some of they are very poisonous. Some are facing the some allergic symptoms for the human, cattle, and human beings also. But some are very useful. There are some weeds we can use as a vegetable, you can use as a medicinal crop, or you can use as a fodder for the cattle. So प्रत्येक मॅक्झिमम वीड्स हे हार्मफुल आहेत, पण काही काही वीड्स आपल्याला युजफुल सुद्धा आहेत. The viability of weed seed remains intact even if they are buried deep in the soil. In some cases, the seeds remain viable even after passing through digestive tract of the animals. Weed remain dormant and viable for 30 to 40 years. For example, striga for 20 years. आता तुम्हाला माहिती आहे व्हायबिलिटी आणि डॉर्मन्सी म्हणजे काय? ओके, मागच्या 2-3 लेक्चरच्या आधीच आपण ते शिकलेलं आहे सीड टाईप मध्ये. ओके, व्हायबिलिटी यांची खूप जास्त असते आणि ते त्यांचं डॉर्मंट राहू शकतात. ते कमी कितीपर्यंत डॉर्मंट राहू शकतात? फॉर 30 to 40 years. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिला स्ट्रायगा. स्ट्रायगा इट इज अ सेमी रूट पॅरासाइट इन सोरगम. एक पॅरासाइटिक वीड आहे जी त्या सोरगमच्या रूट वरती, पाजाराच्या रूट वरती किंवा मेजच्या रूट वरती किंवा शुगरकेनच्या रूट वरती त्या ठिकाणी जगते. आपण त्याला म्हणतो परावलंबी तण. इट इज अ पार्शली, पूर्णपणे जगत नाही, तर हे पार्शली काही प्रमाणात ती त्या क्रॉपवर डिपेंड करतं, काही प्रमाणात ते सॉइलवर डिपेंड करतं. सो इट इज अ पार्शली रूट पॅरासाइट्स. इट इज स्ट्रायगा. इट इज वायबल और डॉर्मनंट फॉर 20 years. Okay, they are prolific and have very high reproductive ability. For example, Arjimum mexicana, सत्यानाशी की त्याला पिवळा धोत्रा म्हणतो आपण त्याला. इट प्रोड्यूस 5000 seeds per plant. म्हणजे यांचं तुम्ही बघाल की त्यांची व्हायबिलिटी जास्त आहे, हार्मफुल सुद्धा आहेत किंवा ते ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशन सुद्धा रिस्क करतात, परंतु प्रोडक्शन खूप जास्त आहे. तुम्ही बघाल की फॉर एक्झाम्पल तुम्ही राईस किंवा वीट बघा, त्यांचं पर प्लांट किती सीड प्रोड्यूस, जास्तीत जास्त 200 किंवा 300 सीड पर प्लांट प्रोड्यूस करतात. वीट असेल कुठलाही क्रॉप असू द्या आपल्यापैकी, पण हे जे वीड्स आहेत अर्जुन मॅक्सिकोना प्रोड्यूस 5000 सीड्स पर प्लांट. परत त्याच्यामध्ये परत तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो ॲमारंथस, जी आपण जंगली चवडाई म्हणतो. ओके, माठ, काठेमाठ अशी वेगवेगळी नावं आहेत. ते जवळपास 1,96,000 सीड्स पर प्लांट प्रोड्यूस करतात. म्हणजे यांचं तुम्ही प्रोडक्शन बघा वेळी हाय, म्हणजे यांचं जे व्हायबिलिटी आहे सीड प्रोडक्शन जास्त असल्यामुळे ते कधी जात नाही जमिनी शेतामधनं. त्यांचं नवीन नवीन जनरेशन येत राहतं, कारण ते पूर्णपणे आपण कंट्रोल करू शकत नाही. कारण त्याचं प्रोडक्शन आहे सीडचं, त्याला आपण खूप जास्त आहे. एक एक पुस्तक आहे आपल्याकडे, प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी बाय रेड्डी, एस आर रेड्डी, रेड्डी अँड रेड्डी, and one principles of weed management by O.P. Gupta and T.K. Das. Okay, they have mentioned a sentence. Okay, 1 year seeding it is equal to 7 year weeding.
म्हणजे जर एका वर्षामध्ये जर सीडिंग झालं कुठल्याही वीटचं, म्हणजे सीडिंग म्हणजे त्या ठिकाणी सीड प्रोडक्शन झालं एखाद्या वर्षी त्या सीडचं, आपल्याला 7 वर्ष लागतात ते तण व्यवस्थापन करायला. ओके, लक्षात ठेवा सेंटेन्स. 1 year सीडिंग इज इक्वल टू 7 year विडिंग. विडिंग म्हणजे काय की तणाचं व्यवस्थापन. आपण जे पोळपणी करतो हाताने किंवा वेगळ्या इन्स्ट्रुमेंटनी, परत वेगळे आपण हर्बिसाइड मारतो, तणनाशक मारतो, त्याला आपण सगळं विडिंग प्रॅक्टिस म्हणतो. आपल्याला जर 7 वर्षापर्यंत करावं लागतं जर 1 वर्ष सीडिंग झाली असेल तर. तुम्ही बघाल की तुम्ही शेतामध्ये बघा, तुमच्या शेतामध्ये भरपूर कचरा, तुम्ही एवढं प्रॅक्टिस करता, वीड मॅनेजमेंट करता, कल्चर प्रॅक्टिसेस, फिजिकल प्रॅक्टिसेस, कोळपणी करता, अर्थिंग अप करता, तणनाशक मारता. ओके, त्यात तरी ते तण जात नाही, कारण त्यांचं तसं पॉवर डेव्हलप झालेली आहे, त्यांचं सीड प्रोडक्शन खूप जास्त, त्याच्यामुळे ते जात नाही कधीच. Then some weeds have a deep root system. Sometimes are deep as 25 to 30 feet. They have store food in their rhizomes and reappear every year. Saccharum species, Cyprus rotundus, Cyanodactylon. हे जे काही काही जे स्पीसीज आहेत त्यांचे जे वेरी रूट्स आहेत ते खूप डीप जातात, त्याच्यामुळे जे स्टोर करत कुठे जो फूड मटेरियल आहे रायझोम मध्ये, बल्ब मध्ये, ट्युबर मध्ये ते स्टोर करतात आणि ते प्रत्येक वर्षी जसं जर त्यांचं फेवरेबल एन्व्हायरमेंट होईल फॉर द जर्मिनेशन फॉर द प्रोडक्शन, ते तुम्हाला ते प्रत्येक वर्षी प्रत्येक क्रॉप मध्ये तुम्हाला दिसू शकतात. हे आर दिस आर स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ द एनी वीड. लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हा टॉपिक तुम्हाला बाकीच्या वर्षीपर्यंत, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, अप टू लास्ट इयर पर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी कामाच्या आहेत. म्हणून हा लेक्चर चांगल्या प्रकारे आहे का, काय डाऊट असेल तर विचारा नंतर. ओके, कारण या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल, हा पूर्ण मॅनेजमेंट पार्ट आहे. आपण ऍग्रोनॉमी शिकतो, ऍग्रोनॉमी मध्ये टिलेज झालं, सगळ्या गोष्टी शिकतो, पण वीड मॅनेजमेंट हा खूप क्रिटिकल टॉपिक आहे. शेतामध्ये तुम्ही मॅनेज करायला तरी होत नाही व्यवस्थितपणे. ओके, तो सम ऑफ द वीड्स लाईक हरियाली, सायनोडॉक्टिला. आता प्रत्येकाचे बॉटनिकल लक्षात ठेवा. हरियाली म्हणजे कुठला, जो आपला साधा गवत आहे त्याला आपण सायनोडॉक्टिला म्हणतो. इट इज अ कॉमन नेम हरियाली, अँड बॉटनिकल नेम सायनोडॉक्टिलॉन. सायनोड इज अ genus name and dactylon is a species. Okay, but nut grass, that is Cyprus rotundus, त्याला आपण म्हणतो nut sage or nut grass. Okay, Cyprus rotundus etc. propagate vegetatively and spread rapidly all over the field even under the adverse conditions, so they are very difficult to control. आता काही weeds आहेत, हरियाली आहे, nut grass आहे, त्यांचं प्रोडक्शन व्हेजिटेटिव्हली जास्त होतं as compared to seed. त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही व्हिडिओज, कारण ते ऍडव्हान्स कंडिशन सुद्धा ते सर्व, बिकॉज त्यांचे जे रिप्रोडक्शन पार्ट आहे, प्रोपगेटिंग पार्ट, ते जमिनीच्या खाली असतात, ते आपण कसं कंट्रोल करणार. ओके, सम वीट सीड आर व्हेरी सिमिलर टू द क्रॉप सीड्स and their separation becomes a problem. Example, mustard seed mixes seeds of Arjun mexicana. जो पिवळ्या धोतराचा तुम्ही क्रॉप बघाल, पिवळ्या धोतराचा जो वीड आहे, आणि आपले मस्टर्ड सीड बघा, मस्टर्ड मध्ये काटलं मोहरी. ओके, मोहरीच्या बिया आणि पिवळ्या धोताच्या बिया ते जवळपास सारख्या दिसतात, सिमिलर. त्याचप्रमाणे असे खूप वीड आहेत, त्याला आपण म्हणतो सॅटेलाइट वीड और सिमिलर वीड और मिमिक्री वीड, कारण त्यांचं सीड, त्यांचं स्ट्रक्चर जवळपास सारखं दिसतं. परत त्याच्यामध्ये वाईल्ड राईस आहे, वाईल्ड ओट आहे, वाईल्ड बार्ली आहे. ओके, ओट आहे, बार्ली आहे, किंवा वाईल्ड राईस आहे, हे सगळे मिमिक्री वीड आणि राईस. वाईल्ड राईस इचिनोकोला कोलम, इट इज अ मिमिक्री वीड or satellite weed in rice. Wild oat, Avena fatua, and wild barley, हे सगळे जे वीड आहेत ते गव्हामध्ये, बार्लीमध्ये, ओटमध्ये हे खूप मिमिक्री वीड सारखे दिसतात, तुम्ही ओळखू शकत नाही जोपर्यंत तुम्ही प्रोडक्शन सीडचं बघणार नाही, तो पण मला चेंज दिसणार नाही. ओके, आणि जर पिवळ्या धोतरासोबत मस्टर्ड सीड जर मिक्स झाले, ते सुद्धा तुम्ही सेपरेट करू शकत नाही मॅन्युअली, तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसू शकत नाही, कारण त्याच्या जवळपास सारख्याच सीड आहेत, पिवळ्या धोतरा आणि मस्टर्ड सीड. Wheat seeds either mature along with the crop seed or earlier, and thus the separation becomes difficult. Cichorium species in Bursim, Phalaris species in or Avena species in wheat. आता हे काय एक्झाम्पल, Cichorium species in Bursim मध्ये किंवा Phalaris किंवा Avena fatua species. आता हे wheat मध्ये जेव्हा क्रॉप मॅच्युअर होतं किंवा क्रॉप मॅच्युअर आधी सीड मॅच्युअर होतात, आपण जेव्हा हार्वेस्टिंग करतो तेव्हा त्या सीड्स आपल्या बरोबर आपल्या हार्वेस्ट केलेल्या क्रॉप मध्ये ते मिक्स होतात. तुम्ही बघा की आपल्या घरी तुमची आई असेल किंवा तुमच्या बहिणी किंवा कोणी पण असेल, ज्या स्वयंपाक करण्या घरी असणाऱ्या असतील गृहिणी, ते बघा की ते दरवेळेस तांदूळ साफ करतात किंवा गहू साफ करतात त्यांच्या काही करण्यासाठी स्वयंपाकामध्ये. सेपरेट काय करतात, नुसतं ते दगड धोंडे किंवा जे असणारे आहेत माती वगैरे ते सेपरेट करत, त्याच्यामध्ये काही दुसरे इनर्ट पार्टिकल असतात, त्याला आपण वीड म्हणतो, वीड सीड म्हणतो, ते सुद्धा सेपरेट करतात. त्याच्यामध्ये बघा वीट मध्ये तुम्हाला फॅलस किंवा वीट मध्ये तुम्हाला मोहरी सुद्धा सीड भेटतात.
Okay, so weeds have special structures like wings, spines, sticky hair hooks, due to the which they can be easily displayed or disseminate over a long distance by various agents like wind, water, animals and man. ही बघाल की प्रत्येक वीडचं किंवा प्रत्येक क्रॉपच्या सीडचं वेगळं स्ट्रक्चर असतात. काहींचं पॅराशूटला आहे, त्यांना काही हेअर असतात, काही खूप हलके असतात. थोडी हवा आली, थोडं पाऊस आला की लगेच ते स्प्रेड होतात हवेसोबत, पाण्यासोबत. आणि अॅनिमल सोबत कसे, अॅनिमलच्या बॉडीला किंवा अॅनिमलचे जे हेअर्सला आहेत ते स्टिक होतात. त्यांना स्टोमॅरम गोक्रू आहे. ओके, वेगवेगळे जे काटेदार त्यांना जे बिया असतात ते त्या अॅनिमलच्या स्किनला, अॅनिमलच्या हेअरला लागतात आणि त्याचं डिस्टिंग्विशन स्प्रेड होतं. परत मॅन मध्ये कसं, आता तुम्ही जंगलामधनं आला, तुम्ही शेतामधनं आला, तुमच्या कपड्याला, हातापायाला कुठे ना कुठे सीटची तुम्ही चिकट हातापायाला, त्याच्यामुळे ते परत तुम्ही आल्यानंतर घरी हातपाय धुणार, ते तुमच्या शेतामधून तुमच्या घराच्या आसपास परिसर तुम्हाला ते वीट देऊ शकतात. ओके, इट इज अ dissemination or spread of weight due to the presence of structure like wings, spines, sticky hairs or hooks through the various agencies like wind, water, animals and man. Some weeds have disagreeable taste and odor. त्यांना थोडी प्रमाणात काही बेकार खूप वास असते, ते आपण ते सहन करू शकत नाही. सो दे आर एक्सेप्ट फ्रॉम द अटॅक ऑफ देअर एनिमीज लाईक बर्ड, इन्सेक्ट, एनिमल्स. फॉर एक्झाम्पल पार्थेनियम, तुरा स्पेसिस, अर्जिमुना, मॅक्सिकाना, क्रिसोबेसिस वगैरे यांचं डिग्रेस ऑर्डर बसल्यावर टेस्ट असल्यामुळं दुसरे जे अॅनिमल्स कधी काही ना खात नाही. बघाल की तो पार्थेनियम आहे म्हणजे गाजर गवत, त्याला कुठलंही बैल असेल काय ते खात नाही. ओके, दतुरा असेल किंवा आपली जे अर्जिमोना मॅक्सिकन आहे, पिवळा धोदरा, त्याला सुद्धा कुठलेही जनावर खात नाही, कुठलेही अटॅक होत नाही त्या डिसीजचे किंवा इन्सेक्टचे वगैरे. त्याच्यामुळे काही यांचे जे डिस्क्रायबल टेस्ट आहे, जो ऑर्डर आहे, त्याच्यामुळे ते आपण खात नाही, जवळ सुद्धा जात नाही. ते आपल्या सुद्धा हानिकारक असतं. सेल्फ रिजेनरेटिव्ह, जर्मिनेट विदाउट प्रिपरेशन ऑफ सीड बेड. त्यांना कुठलेही आपण जसा क्रॉप सोईंग करायला लँड प्रिपरेशन करतो, फ्लोईंग करतो, सगळं करतो टू सो द क्रॉप, पण त्या वीडला किंवा तणांना कुठल्याही प्रकारचं सीड प्रिपरेशन, फ्लोईंग करायची गरज नाही, ते आपोआप ते ग्रो होतात. म्हणजे एवढे हार्मफुल आहेत, पण त्यांना करायची गरज नाही, काही नाही. आपल्यासाठी ते नॅचरली ग्रो होतात, पण त्यांना काही लागत नाही, बेसनासाठी कुठे ग्रो होतात. त्याला आपण म्हणतो सेल्फ रिजेनरेटिव्ह. ओके, जे डू नॉट रिक्वायर्ड आणि स्पेसिफिक लँड प्रिपरेशन, स्पेसिफिक न्यूट्रन कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही त्याला खत देत नाही, तुम्ही त्याला पाणी देत नाही, पण तरी तो जगतो. सो इट इज अ सेल्फ रिजेनरेटिव्ह मेकॅनिझम ऑफ द वीड्स. सो ऑर डिफरंट डिसएडव्हान्टेजेस. ओके, आता काय डिफरन्स बघूया आपण. रिडक्शन इन क्रॉप यील्ड. कशा प्रकारे क्रॉप यील्ड करतात, आता तुम्ही बघाल की एखाद्या क्रॉप मध्ये जर तण आले, त्याला व्यवस्थापन करायला आपल्याला जास्त खर्च लागतो. कोळपणी असेल, तणनाशक मारणं असेल, ते त्यांना कंट्रोल करायला. परत आता जे जर त्या ठिकाणी वीड आले, त्या ठिकाणी जे न्यूट्रिएंट्स आहेत, की आपण जे पाणी देतो शेतकऱ्याला किंवा खत टाकतो किंवा येणारी सनलाईट आहे किंवा कार्बन डायऑक्साईड कंटेंट ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा सॉइल मधला, त्यासाठी ते क्रॉप सोबत कॉम्पिटिशन करतात. म्हणून ते क्रॉपला भेटणारं जे खत किंवा पाणी आहे ते त्या तणला भेटतं, म्हणून क्रॉपची यील्ड ऑटोमॅटिकली कमी होतं, कारण त्यांना न्यूट्रिएंट्स, पाणी, सनलाईट बरोबर लेवल भेटत नाही, त्यामुळे यील्ड कमी होते. सो इट इज अ मेजर drawback of weeds in cropland. It reduces the wheat crop production near about 33 to 40% एवढ्यापर्यंत yield reduction करू शकतो वीडचं. ओके, वीड्स हार्बर पेस्ट अँड डिसीजेस. आता काय वीड काय करतात, आता पेस्ट अँड डिसीज म्हणजे काय, पेस्ट म्हणजे काय की जे इन्सेक्ट किडे आहेत, वेगवेगळे किडे आपल्या शेतामध्ये येतात, किंवा जे डिसीज आहेत, कुठलेही डिसीजेस, फंगल डिसीजेस, बॅक्टेरियल डिसीज, व्हायरल और पॅथोलॉजिकल डिसीजेस. हार्बर म्हणजे काय, त्या वीड्स त्यांचं घर आहे. ओके, जे किडे आहेत, जे पर्टिक्युलर आपल्या शेतामध्ये एखाद्या सीझन मध्ये येतात, बाकी सीझन मध्ये ते वर्षभर कुठे जातात, वर्षभर ते बाकीचे जे वीड्स आहेत त्याच्यावर जगतात ते. सो वीड्स हार्बर द पेस्ट अँड डिसीजेस. ॲलोपॅथी और टिलोक्सी, सीड सिकरेट्स आर हार्मफुल. आता ॲलोपॅथी आणि टिलोक्सी म्हणजे आपण समोर शिकणारच आहोत. ॲलोपॅथी म्हणजे काय, इट इज अ मेकॅनिझम ऑफ अ प्लांट और मेकॅनिझम ऑफ द वीट प्लांट टू सिक्रेट्स और टू प्रोड्यूस any synthetic chemicals through their root nodules, through their leaves, through their stem or through their flowers to avoid the germination and to avoid the growth of other species. म्हणजे एखाद्या क्रॉप प्लांट मध्ये ते काही केमिकल सॉइल मध्ये सिक्रेट करतात थ्रू देअर रूट नोड्यूल्स, रूट मधनं, रूट एक्झिक्युट्स मधनं, लीफ मधनं, स्टेम मधनं किंवा त्यांच्या फ्लॉवर फ्रूट मधनं काही केमिकल सिक्रेट करतात त्यांच्या एरियामध्ये, जेणेकरून दुसरे क्रॉप्स आहेत ते ग्रो होत नाही. फॉर एक्झाम्पल पार्थिनियम, गाजर गवत आहे, तुम्ही बघाल की गाजर गवची कॉलनी एका ठिकाणी ग्रो होते, गाजर गवच्या ठिकाणी दुसरे क्रॉप तुम्ही बघू शकत नाही. परत जे टाकळा आहे, ओके, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ॲलोपॅथिक इफेक्ट बघू शकता. परत आपल्या सोर्गम क्रॉप मध्ये आहे, मेज मध्ये आहे, सनफ्लॉवर मध्ये आहे, ते सुद्धा ॲलोपॅथिक टिलोक्सी आपण ते बघू शकता. त्या ठिकाणी वीड इन्क्रीज द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ प्रोडक्ट. आपल्याला वीड मॅनेजमेंट करायचं आहे, त्यात कोळपणी असेल, तणनाशक मारणं असेल, लेबर लागले असेल, त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑटोमॅटिकली वाढते.
टू क्वालिटी ऑफ फार्म प्रोड्यूस रिड्यूस. ओके, जी क्वालिटी आहे फार्म प्रोड्यूस, आता तुम्ही बघाल की त्या ठिकाणी सीड मध्ये क्रॉप सीड सोबत ते वीट सीड मिक्स होतात, त्याच्यामुळे जे क्वालिटी आहे त्या प्रोड्यूसची, क्वालिटी ऑफ सीड किंवा क्वालिटी ऑफ ॲग्रोनॉमिक प्रोडक्शन ते खूप कमी प्रमाणामध्ये ते करू शकतात. Weeds lower quality of animal products. Weeds are also harmful to the human beings. Weeds are harmful to the animals also. Animal health problems. Weeds lower irrigation efficiency and storage capacity of irrigation tanks. Weeds lower value of land. Weed cause wear and tear of the farm implements and interfere with the field operations. Some of the noxious perennial weeds. Many weeds lower beauty of public places. आता काही weeds आपल्या ह्युमनला सुद्धा हार्मफुल आहे, प्लांट ॲनिमलला सुद्धा हार्मफुल आहे. क्वालिटी सुद्धा ते रिड्यूस करतात ॲनिमल प्रोडक्टची. त्यांचं दूध असेल, पोल्ट्री असेल, परत त्यांचे जे चमडी आहे ॲनिमलची किंवा त्यांचे हेअर्स आहेत, आपण जे पश्मिना म्हणतो किंवा गोट किंवा मेंढीपासून आपण जो वूल तयार करतो त्या सुद्धा हार्मफुल किंवा त्याचं क्वालिटी सुद्धा कमी करू शकते. आणि जे विअर अँड टिअर आहेत म्हणजे लँड व्हॅल्यू, म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही बघाल की ज्या ठिकाणी तुम्ही लँड बघाल तर तुम्हाला कचरा दिसला, तुम्हाला की तुम्ही याची व्हॅल्यू काहीच नाही, तुमचं अजून बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्या ठिकाणी त्या ठिकाणी कचरा असतो त्या ठिकाणी. परत वेअर अँड टिअर ऑफ द इम्प्लिमेंट्स, आज आपण फार्म मध्ये टिलर वापरण्यासाठी करण्यासाठी वेगळे इम्प्लिमेंट्स वापरतो, त्या ठिकाणी कुठे ना कुठे वापरताना सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे ते वेअर अँड टिअर म्हणजे जे लाईफ आहे त्या इम्प्लिमेंटची सुद्धा कमी होतं. देयर आर सम नॉक्सियस पेरिनियल वीड्स. मेनी वीड्स लोअर ब्युटी ऑफ द पब्लिक प्लेसेस. हे सगळे डिसएडव्हांटेजेस आहेत आणि काही ऍडव्हांटेज का मेरिट सुद्धा आहेत वीड्सचे, ते बघूया आपण. मेरिट्स ऑफ वीड्स आर बेनिफिशियल और बेनिफिट्स ऑफ द वीड्स. Importance of the weeds. Okay, weeds add organic matter and nutrients in the soil after the decomposition, after the harvesting of the crop. जर त्या ठिकाणी weeds आपण टाळून ठेवले, त्या ठिकाणी ते ऑर्गॅनिक मॅटर न्यूट्रिएंट्स जमिनीमध्ये ऍड करतात. Weeds check the wind and soil water erosion because they continuous त्या soil ला प्रेझेंट असतात. It continues provide the vegetation to the soil. Okay, so automatically they reduce the wind erosion, water erosion naturally. Weeds are used as a mulch to check evaporation, losses of water from the soil. Some weeds, mulches म्हणजे काय? It is a practice or it is a process to cover the land with the help of any organic matter. Plastic mulch is there, organic mulch is there, straw mulch is there, soil mulch is there. वेगवेगळे mulch टाईप आहेत. आपण ऑर्गॅनिक mulch जर वापरला म्हणजे जर वीड जसं आपण जमिनीत टाकून ठेवले तर इव्हॅपोरेशन लॉसेस किंवा वॉटर युजन सुद्धा कमी होणार. Some of weeds are useful for as fodder. For example, there is grasses. There are several grasses. तुम्ही बघाल गवत खूप आहे, आपण त्याला जरा चारागाना सुद्धा टाकू शकतो खरीप सीझन मध्ये. Some weeds are useful for vegetables. चंदनमथुआ is the amaranth species there. घोड इज देअर. खूप सारे असे जंगली किंवा रानभाज्या पण त्याला म्हणतो, रानभाज्या, ते सगळ्या आपण ऍज अ व्हेजिटेबल आपण युज करू शकतो, काकडा वगैरे. ओके, सम वीड्स हॅव मेडिसिनल व्हॅल्यू. आता एक्झाम्पल ॲस्पेरा, जे आपण स्नेक बाईटला युज करू शकतो. एक दांडी आहे, जखमीवर आपण लावू शकतो. वेगवेगळ्या यूज नुसार आपण त्याचे वेगळे यूज करू शकतो, त्याला आपण म्हणतो मेडिसिनल यूज और मेडिसिनल व्हॅल्यू ऑफ द वीड्स. And some weeds have economic importance because there are some weeds which can be effectively used in some of the industrial products. Okay, आता काही काही वीड्स आपण दोरी बनवू शकतो, काही काही वीड्स आपण कपडे तयार करू शकतो, काही काही वीड्स पासून आपण रॉ मटेरियल तयार करू शकतो. देयर इज सायनोडॉक्टिलॉन. ओके, इट इज यूज एज अ मटेरियल फॉर मेकिंग द अगरबत्ती. अगरबत्तीसाठी आपण सायनोडॉक्टिलॉन नटग्रास, सायप्रस रोडनेस आपण यूज करतो. ओके, इट इज अ व्हेरी हॅव इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. परत काही काही जे मेडिसिनल प्लांट्स, मेडिसिनल व्हॅल्यू त्यांना सुद्धा आपण मार्केटमध्ये विकून, ओके, दे आर डिमांड फ्रॉम द मेडिसिनल कंपनीज, स्पेसिफिक मेडिसिनल कंपनीज, दे कॅन डिमांड फॉर द मेडिसिनल व्हॅल्यू ऑफ द क्रॉप. सम वीड्स आर यूज एज अ फेन्सिंग पर्पज. फेन्सिंग म्हणजे काय की आपल्याला कुंपण करायसाठी आपण यूज करू शकतो. लॅटेना कॅमेरा आहे, घनेरी आहे, कॅक्टस आहे. ओके, ते तुम्ही फेन्सिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. वीड्स आर यूज फॉर रेग्युलेशन ऑफ अल्कली सॉइल. अल्कली सॉइल म्हणजे काय? या ठिकाणी सॉल्ट कॉन्संट जास्त आहे. या ठिकाणी काही काही वीड्स असे आहेत की ते फक्त अल्कली सॉइलला ग्रो होतात, त्यामुळे आपण जे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी करू शकतो. म्हणजे काय? यू हॅव टू रिड्यूस द सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इन द अल्कली सॉइल. अल्कली म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? बेस किंवा अल्कली, सॉल्ट जास्त असतो, ते आपल्याला कमी करायचं आहे, रिक्लेम करायसाठी आपण ते वीड यूज करू शकतो. त्या ठिकाणी आपण ते प्लांटिंग करायचं की त्या ठिकाणी ग्रो होतात, ऑटोमॅटिक सॉल्ट ते ऍब्झॉर्ब करतात सॉइल मधनं आणि ऑटोमॅटिकली सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन त्या अल्कली सॉइल मध्ये कमी करतात. ओके, then some weeds serve as an ornamental and hedge plants. There is a Cyanodactylon. वेगवेगळे तुम्ही बघाल की जे पण तण आहेत त्यांचे खूप अट्रॅक्टिव्ह फ्लॉवर्स असतात. जर घनेरी बघा, त्याचे 4-5 फ्लॉवर आहेत.
there is a Eichhornia species किंवा हे plants आपण ते यूज करू शकतो फॉर फेन्सिंग पर्पज ऑल्सो. सर्टन वीड्स हॅव नेमॅटिसाइड प्रॉपर्टीज. पार्थेनियम स्टेरोपोरस इज देअर, अर्जेमन मॅक्सिकन इज देअर. आता नेमॅटिसाइड म्हणजे नेमॅटोड म्हणजे तुम्हाला काय मागे सांगितलंय, नेमॅटोड म्हणजे हे कृमी घटक आहे. जमिनीमध्ये तुम्ही बघाल की एक स्ट्रक्चर असतं, खूप बारीक स्ट्रक्चर असतात ते, जस्ट लाईक युअर अर्थवॉर्म सारखं खूप बारीक स्ट्रक्चर असतात. ओके, अशा प्रकारे स्ट्रक्चर कसे त्यांचं असू शकते, आड्या तेडे कसे पण. ओके, कृमी घटक त्याला म्हणतात. ओके, जमिनीमध्ये असतात खूप, ते तुम्ही डोळ्यात बघू शकता, तुम्हाला मायक्रोस्कोप बघावं लागतं. ते सुद्धा खूप आपल्या बॉडी, ह्युमन बॉडी सुद्धा हानिकारक आहेत. परत प्लांट सुद्धा हानिकारक आहेत ते नेमॅटोड्स. त्याच्यामुळे नेमॅटोड्सला मारण्यासाठी किंवा नेमॅटोड्स दूर करण्यासाठी काय वीड्स आहेत ते आपण ते यूज करू शकतो. सम वीड्स आर युजफुल फॉर रिलिजियस पर्पज. आता आपण म्हणतो की जो गवत आहे, दुर्वा असेल किंवा वेगवेगळे प्लांट्स आहेत, आपण ते यूज करतो ड्युरिंग द गणपती फेस्टिवल और नवरात्र फेस्टिवल. आपल्याला काही असे प्लांट्स लागतात, त्याला आपण रिलीज प्रोसेस म्हणतो. परत दसरा असेल, दसऱ्यामध्ये सुद्धा आपण काही स्पेसिफिक प्लांट जंगलामधून आणतो. सोन्याची पानं, आपट्याची पानं आपण दसऱ्याला वाटतो. ओके, परत हे असताना, पोळा असताना सुद्धा आपण काही पानं आणतो. प्रत्येक सणानिमित्त किंवा वेगळ्या ठिकाणी आपण ते पान यूज करतो. वडाचं झाड असेल किंवा पळसाचं पान असेल, ते सगळे वीड्स आहेत. जरी ते फॉरेस्ट मध्ये ग्रो होतात, ते आर फॉरेस्ट क्रॉप, पण ते सुद्धा वीड्स आहेत. त्याचा स्पेसिफिक पर्पज आहे आपण आपण म्हणतो रिले पर्पज. सगळे काही इम्पॉर्टन्स आहेत क्रॉपचे. ओके, and next we will see the classification of weeds. Okay, according to the life cycle, based on life cycle, ontogeny, लाईफ सायकल कशी आहे क्रॉपची, त्याच्यानंतर आपण तिला क्लासिफाय करू शकतो. देयर इज सम आर एन्युअल प्लांट्स, बायन्युअल प्लांट्स. देयर इज सम लाईक एज अ वीड्स, एन्युअल वीड्स ऑल्सो. They complete their life cycle within one season or 1 year. They complete their full vegetative and reproductive life cycle, or vegetative and reproductive part of the life in one season or 1 year. For example, there are different types of annuals: kharif annuals or kharif weeds, rabi annuals or rabi weeds, summer annuals or summer weeds, or ephemerals. असे 4 टाइप्स annual weeds आहेत. खरीप मध्ये कुठले, कॉक्सकोम. ओके, कोंबडाला म्हणतो आपण कोंडरू, कोंडरू का कोंबडा. सेलुसिया अर्जेंटिना इज बॉटनिकल नेम. दुधी, चिन्नपोडियम, सॉरी, दुधी इफोर्बिया हिराटा इज बॉटनिकल नेम. मार्ट, अमॅरथस विरिडस, चिमनचारा, पार्थेनियम, हे काही खरीप अॅन्युअल्स आहेत. ओके, देन रबी और रबी वीड्स, चंदन बटुआ, चिनोपोडियम अल्बम, घोड, पार्थिला गौरस आणि व्हाईट. चिनोपोडियम अल्बम किंवा चंदन बटुआ किंवा घोल आहे, आपण त्याचा व्हेजिटेबल यूज करू शकतो. परत जे कॉक्सकोम आहे, सेलोसिया अर्जेंटिना, सुद्धा आपण व्हेजिटेबल सुद्धा यूज करू शकतो या सुद्धा. ओके, समर अॅन्युअल्स ऑन समर वीड्स. आता जे वीड्स खरीप मध्ये येतात ते सुद्धा समर मध्ये येतात, त्यांना फक्त अवेलेबिलिटी पाहिजे पाण्याची. पार्थेनियम, दुधी. then ephemerals what, there are some plants which complete their life cycle in very short period. त्यांना खूप कमी कालावधी लागतो to complete their life cycle, त्यांना आपण म्हणतो ephemerals. They are short lived annual weeds are called as ephemerals. Example, नायरुरी, हजारदानी त्याला म्हणतात, हजारदानी. ओके, these weeds complete its life cycle in a very short period, within 2 to 4 weeks. जवळपास 2 ते 4 आठवड्यामध्ये फायनस नायरुरी याची लाईफ सायकल कम्प्लीट करतो. त्याला आपण म्हणतो शॉर्ट लिव्ड अॅन्युअल वीड, त्याला म्हणतात ephemerals. Okay, then biennial weeds, it require 2 season or 2 year for the complete life cycle. In first season they complete their vegetative growth, and in next season or next year they complete their reproductive stage, production of seeds. Example are wild carrot, Dactyls carota, wild onion, Aspergillus species, जंगली गोबी. ओके, लेना स्पेसिस किंवा हे सगळे बायनल वीड्स आहेत. देन पेरेनियल वीड्स. पेरेनियल वीड्स म्हणजे काय, तुम्हाला अॅन्युअल बायनल तुम्हाला माहिती आहे. पेरेनियल म्हणजे काय की हे कंटिन्युअस प्रेझेंट असतात फॉर इयर आफ्टर इयर. देयर आर सम पेरेनियल वीड्स आर घनेरी इज देयर, सायनाडॉक्टिलॉन, युअर झॅन्टेस्टोमेरियम, गोकरू, परत कॅक्टस, हे सगळे पेरेनियल वीड्स आहेत. अकॉर्डिंग टू रूट सिस्टीम, सेकंड क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू रूट सिस्टीम. म्हणजे त्यांचे रूट सिस्टीम कसे आहेत, शॅलो रूटेड रूट सिस्टीम, डीप रूट सिस्टीम. शॅलो रूटेड मध्ये कुठले सगळे ग्रासेस आहेत. ओके, शॅलो रूट सिस्टीम आर रूट सिस्टीम अबाउट डेप्थ 20-30 सेंटीमीटर डेप्थ. एक्झाम्पल्स आर हरियाली, सायनाडॉक्टिलॉन. त्याच्यामध्ये परत एवढे पण ग्रासेस आहेत, सोरगम हेल्फन्स इज देअर, वाईल्ड रूट इज देअर, फायरस मायनर इज देअर. सगळे ग्रासेस शॅलो रूट पेरेनियल मध्ये येतात. Then deep root perennials.
ओके. रूट्स 1 मीटर और मोर डीप, नट ग्रास, सायपरडॉट सगळे डीप रूट पेरेनियल, हे सुद्धा वर्षभर असतात. शॅलो रूटेड आणि डीप रूटेड दोन क्लासिफिकेशन पेरेनियल वीड्सचे. Then according to mode of reproduction, त्यांचं रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन इज देअर. व्हेजिटेटिव्ह मध्ये वेगळे पार्ट्स आहेत. सेक्शुअल मध्ये दे मोस्टली प्रोड्यूस बाय द सीड्स. सिंपल ते त्याला आपण म्हणतो सिंपल पेरेनियल्स. ओके. दे आर मोस्टली प्रोड्यूस्ड बाय द सीड्स. एक्झाम्पल घनेरी, लॅटेना कॅमेरा, अॅकॅशिया, वाईल्ड वेल, झिजिबस. ओके. हे सगळे विथ द हेल्प ऑफ द सीड मटेरियल ते प्रोड्यूस सिंपल पेरेनियल्स. बाकीचे कुठले पेरेनियल्स व्हेजिटेटिव्ह म्हणतात त्याला बल्बस, क्रिपिंग पेरेनियल. बल्बस मध्ये कुठले आहेत? प्रोपगेटेड बाय द अंडरग्राउंड parts like bulbs, rhizome, tubers, etc. as well as seed, as cattle, pumpkins, type of species, nutgrass, cypripediums, Janssen grass, Solomon plants, or Cyanodactylon, two runners. Okay. Then creeping perennials spread by lateral extension. आता हे सगळे डीप साईज, हे चालले डीप चालले सॉइल मध्ये. ओके. आणि लॅटरलची ग्रोथ जास्त होते क्रिपिंग पेरेनियल्स मध्ये. स्प्रेड बाय द लॅटरल एक्सटेंशन ऑफ द क्रिपिंग अबोव द ग्राउंड स्टेम और रूट्स और बाय द सीड्स, दॅट इज एक्झाम्पल हरियाली, सायनोडॉक्टिलॉन और अंबोशी, ऑक्झॅलिस लॅटिफोलिया. तुम्हाला सगळे एक्झाम्पल असं ठेवायचे आहेत. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन सगळे विचारणार विथ युअर एक्झाम्पल, सायंटिफिक नेम, कॉमन नेम और बॉटनिकल नेम. ओके. Just hold on 1 second. I have to drink water. ओके. देन अकॉर्डिंग टू द प्लेस ऑफ ऑकरन्स, म्हणजे कुठल्या ठिकाणी त्यांचा ऑकरन्स आहे, कुठल्या ठिकाणी आपल्याला ते वीट भेटतात, त्याला आपण त्याला क्लासिफिकेशन केले आहेत. सो विट्स ऑफ क्रॉपलँड, जे क्रॉप मध्ये येतात क्रॉपलँड त्याला आपण म्हणतो विट्स ऑफ क्रॉपलँड. एक्झाम्पल चंदवेल, चंदन बटुआ, स्ट्रायगा, उर्बनची, वाईल्ड राईस, एक्सेट्रा. विट्स ऑफ पाश्चर अँड ग्रेझिंग लँड, त्या ठिकाणी ग्रेझिंग लँड आहे, त्या ठिकाणी आपण कुठले क्रॉप लावत नाही. त्या ठिकाणी पार्थेनियम, हुलहुल, दॅट इज क्लोमस वेसिक्वा. ओके. चंदवेल, चंदन बटुआ, चिनोपोडियम स्ट्रायगा स्पेसिस, उर्बनची स्पेसिस. स्ट्रायगा ही जी आहे तुम्हाला सांगितलं की तिचं पार्शियल रूट पॅरासाइट ऑन सोरगम, मेज, बाजरा. ओके. म्हणजे ओरोबनची आहे, ओरोबनची इज अ कम्प्लीट रूट पॅरासाइट ऑन युअर टोबॅको क्रॉप. टोबॅको क्रॉप मध्ये ओरोबनची असतो. एकदम त्या रूट सिस्टमला खाली, म्हणजे रूट सिस्टम लागून असतो टोबॅकोच्या खाली. ओके. देन वाईल्ड राईस, आता वाईल्ड राईस कुठे असणार? राईसच्या फील्ड मध्ये असणार. ओके. चंदन मथुआ के चंदन कुठल्या फील्ड मध्ये तुम्हाला देऊ शकतात. विट्स ऑफ पाश्चर लँड, ग्रेझिंग, पार्थेनियम, मिश्रोपोरस, हुलहुल. विट्स अलॉंग द वॉटर चॅनल्स, जलकुंभी, वॉटर हॅसिंथ, पांढरी फुली. जे वॉटर चॅनल्स असतात, तुम्ही बघाल की शेतामध्ये तुमच्या वॉटर चॅनल्स आहेत, तळ आहे, शेततळ आहे, किंवा नदी नाले कुठे असतील त्या ठिकाणी सुद्धा जलकुंभी, वॉटर हॅसिंथ वेगळे तुम्हाला पाण्यावर असणारे ते तर तुम्ही बघू शकता वीड्स. ओके. देन वीड्स अलॉंग द रोड साईड, आता जे रोड साईड त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता की टाकाळा, कॅशिया, टोरा इज देअर, गोकुर, स्टोमॅरियम, हे सगळे तुम्ही रोडच्या साईडला बघू शकता. पार्थेनियम ऑल्सो प्रेझेंट इन द रोड साईड. देन वीड्स ऑफ वेस्टलँड, अॅकेशिया स्पेसिस, झिजिबस स्पेसिस, पार्थेनियम, अॅकेशिया स्पेसिस म्हणजे आपलं बाबूड. ओके. त्या ठिकाणी वेस्टलँड आहे त्या बाबूडचं, किंवा झिजिबस स्पेसिस म्हणजे वाईल्ड बेर आहे, वाईल्ड बोरीचे झाड, त्याला आपण झिजिबस स्पेसिस म्हणतो, बेर. ओके. आणि पार्थेनियम. वीड्स ऑफ लॉन अँड ऑर्चर्ड्स, कॅनाबिनस सटायवा,
आंबोशी, घोड हे सगळे लॉन्स आणि ऑर्चर्डच्या पिकामध्ये असतात. वीड्स ऑफ फॉरेस्ट लँड, घनेरी, इट इज अ वीड्स ऑफ फॉरेस्ट लँड. लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे सगळ्या गोष्टींचे. then according to soil type, जमीन कशी आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड करतात. प्रत्येक ठिकाणी बघा की तुम्ही पश्चिम महाराष्ट्राकडून पूर्व महाराष्ट्राकडे आलात, प्रत्येक सॉइल डिपेंड आहे. आता तुम्ही जर कोकणामध्ये गेला ते रेड सॉइल आहे, पश्चिम महाराष्ट्रात थोडी मिक्स सॉइल, इंटर सॉइल, ब्लॅक सॉइल टू ग्रे सॉइल. मराठवाडा विदर्भात ब्लॅक सॉइल आहे, परत पूर्व विदर्भात थोडंसं रेड सॉइल किंवा मिडियम मिक्स सॉइल आहे. सो डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ सॉइल वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे विडेज असतात. ओके, फॉर एक्झाम्पल विड्स ऑफ ब्लॅक सॉइल, हरियाली, कुंदा, कंस. In case of sandy soil or light soil, is aghada, choti dudi, coxcomb. Weeds of ill drained soil, nutgrass, maca. Weeds of tank, ponds and aquatic weeds, jalkumbi. Okay. Then according to plant family, आता जसं आपण तुम्हाला सांगितलं की ग्रॅमिनी फॅमिली मध्ये क्रॉप वेगळे आहेत, आपण त्याला सीरियल्स म्हणतो. पल्स क्रॉप मध्ये जे क्रॉप्स आपण लेग्युमिनस क्रॉप म्हणतो, त्या सर्व सुद्धा फॅमिली सेम आहे जवळपास वीडची सुद्धा. ओके, आता जे ग्रॅमिनी फॅमिली मध्ये कुठले कुठले वीड्स आहेत, हरियाली इज देअर, सायनोडॉक्टिलान, कुंदा, चिमनचारा, सोरगम, हॅलपेन्स, हॅलस मायनर, एव्हेना फॅटुआ, वाईल्ड राईस, हे सगळे एक्झाम्पल कुठले ग्रॅमिनी फॅमिली मध्ये. सोनाली मध्ये कुठल्या वाईल्ड ब्रिंजल, काटेली, काटे रिंगणी. ओके, देन इफुर्बिया स्पेसिस मध्ये ऑल दुधी, डिपांड सगळे, छोटी दुधी, मोठी दुधी, इफुर्बिया इराटा सगळे इफुर्बिया मध्ये येतात. लिलियासी, वाईल्ड ओनियन, वाईल्ड गार्लिक, या सगळ्या गोष्टी लिलियासी. लिग्युमिनस मध्ये लाजाडू, शेवरा, टाकडा. ओके, चंदन बथुआ ऑल्सो इज कमिंग इन लेग्युमिनस फॅमिली. या सगळ्या गोष्टी आहेत. देन कंपोजिटी, पार्थिनियम, माका, उसडी, पांढरी फुली, हे सगळे कंपोजिट फॅमिली मध्ये. त्याला आपण आता नवीन नाव द्यायला आहे ऍस्ट्रासी फॅमिली. तुम्हाला फॅमिली म्हणजे काय सांगायची गरज नाही. तुम्ही जर किंगडम तुम्ही 12ला शिकलात ऑलरेडी, किंगडम, सब किंगडम, ऑर्डर, सब फॅमिली, फॅमिली, सब ऑर्डर, हे सगळे स्पेसिस आहेत. जिनस, स्पेसिस, हे क्लासिफिकेशन त्याला म्हणतो सायंटिफिक हेरार्चिकल क्लासिफिकेशन. बॉटनिकल डिस्ट्रीब्युशन त्याला बॉटनिकल क्लासिफिकेशन म्हणतात. फॅमिली काय आहे, ऑर्डर काय आहे, त्यांचं जिनस काय, स्पेसिस काय, तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तुम्ही अॅनिमल शिकलाय, प्लांट शिकलेला आहे. डिफरंट किंगडम्स. ओके, प्लांट किंगडम इज देअर, अॅनिमल किंगडम इज देअर. ओके, त्याच्यावर डिपेंड तुम्ही ते करू शकता. अकॉर्डिंग टू द रिजन ऑफ वीड, आता कुठल्या ओरिजिन मध्ये येतात, ओरिजिन ऑफ द वीड, ओरिजिन कसं झालेलं आहे. आता ओरिजिन म्हटलं जातं, आता जे भारतामध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये डेव्हलप झालं आपण म्हणतो इंडिजिनस वीड, आणि जे बाहेरून आलेले त्यांना इंट्रोड्यूस, एक्झॉटिक किंवा एलियन और अँथ्रोपोड्स आपण त्याला नावं दिलेली आहेत. Okay, these are introduced from the other countries to our land. So many weeds move from place of their origin by the seeds or other parts of the new area and establish there and become introduced weeds. Such introduced weeds are called as alien weeds or anthrophytes. Okay, these weeds are get transported or spread from the other countries to the next countries. For example, आता Parthenosaurus, these आता याला आपण म्हणतो गाजर गवत, केला आपण म्हणतो काँग्रेस ग्रास. Parthenosaurus is transported or originated from the USA with fruit grains. ओके, जेव्हा आपला दुष्काळ पडला होता, जसं आपला भारत देश स्वतंत्र झाला 1947, पण 1952, 56, 57 वगैरे दुष्काळ पडला, तेव्हा आपल्याला अन्नधान्य बाहेर देशातून आयात करावं लागलं. तर अमेरिकेने एक चाल खेळली आपल्यासोबत. त्यासोबत त्यांनी वीट सोबत, म्हणजे आपल्या गव्हासोबत त्यांनी पार्थेनियमच्या सीड त्यांनी मिक्स करून पाठवले, जेणेकरून आपल्या लँड मध्ये पार्थेनियमचं तेव्हा काहीच नव्हतं. पार्थेनियम 1960 पर्यंत पार्थेनियम आपल्या भारतामध्ये काहीच नव्हतं. जेव्हा युएसने ते पाठवलं तेव्हा आपलं पार्थेनियम इज अ मेजर प्रॉब्लेम नाव. आपण तो गाजर गवत किंवा काँग्रेस गवत, आता त्याला काँग्रेस गवत सुद्धा म्हणतात. कारण काय की तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती, काँग्रेस सरकार किंवा काँग्रेस पक्ष त्या सत्तेमध्ये होता, तेव्हा त्यांनीच ते पुढाकार घेऊन अमेरिकेकडून आयात केलं गहू लोकांना खाण्यासाठी. गव्हाची क्वालिटी खूप कमी होती. जे गहू अमेरिकेमध्ये डुकरांना की जनावरांना चालतात, तो गहू भारतासाठी पाठवला होता 1957-60च्या पिरियड मध्ये. म्हणून तो पिरियड होता काँग्रेसचा, काँग्रेस सरकार, त्यामुळे त्याला आपण म्हणतो काँग्रेस ग्रास सुद्धा म्हणतो. Parthenium सायंटिफिक नेम, काँग्रेस ग्रास और गाजर गवत इज अ कॉमन नेम इंट्रोड्यूस्ड फ्रॉम द USA इन इंडिया. त्याला म्हणतो इंट्रोड्यूस, एक्झॉटिक वीड्स और एनिमल. त्याच्यामध्ये असं परत एक्झाम्पल्स आहेत. आपण जे घनेरी म्हणतो, घनेरी काय असं काय लॅटेना कॅमेरा किंवा वॉटर ॲसिंथ. वॉटर ॲसिंथ हा पोर्तुगीज म्हणून आपल्याकडे आला. परत जो लॅटेना कॅमेरा घनेरी आहे तो आफ्रिका आणि श्रीलंकेमधून आपल्या भारताला थ्रू द काळी मैना, म्हणजे ते जे ब्लॅक मैना आहे, काळी मैना, तिथे सीट खायची, ट्रॅव्हल करायची फ्रॉम वन लँड टू अनदर लँड. त्याच्यामुळे तिच्या एक्स्ट्रीटामध्ये, ज्या विस्टेमध्ये ते
wheats आपल्या इंडियाच्या लँड मध्ये आलेल्या आहे. आणि there are several indigenous wheat. Second type is indigenous wheat. Origin of majority of tropical wheats in India. Example coxcomb, dudi, aghada, etc. or हरियाली. Okay. Origin of majority of tropical wheats in India. कॉक्सकोम्ब आहे, दुधी आहे, आघाडा, भरपूर अशा wheats आहेत जे आपल्या इंडियन ओरिजिनचे आहेत. त्याचप्रमाणे काही क्रॉप सुद्धा आहेत. आता हे रिगार्डिंग वीट्स झालं. तुम्हाला थोडं क्रॉप बद्दल बोलतो की काही काही क्रॉप आपल्या देशामध्ये ऑलरेडी होते, काही काही आपण एक्झॉटिक केले म्हणजे आपल्याकडे आले. टोबॅको हा इंग्रजांनी अमेरिकेहून आणला. आता जे तुम्ही टमाटर किंवा पोटॅटो खाता, आलू वगैरे, हे सगळं पोर्तुगीजांनी आणलेलं आहे. चायनाकडून आपल्याला ऍपल आलं, चायनामधून वेगळे वेगळे फ्रुट्स क्रॉप आले, व्हेजिटेबल्स आले, ब्रोकोली वगैरे झालं किंवा जो गोबी असेल, फ्लावर वगैरे, चायनाचं पीक आहे. पण आपले मेन पीक कुठले होते? राईस, व्हीट, बाजरा, मेज, इवर ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, तूर, जवार, बाजरा, हे सगळे इंडियन पीक आहेत. मँगो इज ऑल्सो इंडिजिनस क्रॉप. ओके, असे भरपूर क्रॉप आहेत. काही ते ट्रॅव्हल झाले, काही ते आलेले. आता सगळ्या ठिकाणी स्प्रेड झालेल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये. ओके, वीड्स आणि क्रॉप सुद्धा. अकॉर्डिंग टू नेचर ऑफ द स्टेम, म्हणजे स्टेम कशी आहे, वुडी स्टेम आहे की हर्बेसियस स्टेम? म्हणजे वुडी स्टेम म्हणजे एकदम जाड, एकदम थिक स्टेम आहे वुडी स्ट्रक्चर सारखी, की ते हर्बेसियस आहे? सकुलंट स्टेम, ग्रीन स्ट्रक्चर, वॉटर स्ट्रक्चर आहे का ठिकाणी. ओके, these are woody or semi woody rough stem shrubs are collectively called as brush weeds. Example acacia, wild bear, Ghaneri latinica. तुम्ही स्टेम बघा, स्टेम स्ट्रॉंग असतं. ओके, then herbaceous weeds. These weeds have green and succulent stem and commonly occurs on the farmland. मात, कॉक्सकोम, दुधी, पार्थेनियम. तुम्ही जरी थोडा जरी त्यांना हात मारला किंवा हाताने जरी त्याला थोडासा प्रयत्न केला, इझिली तुटतात herbaceous weeds. पण वुडी स्टेम लगेच तुटत नाही, बिकॉज दे आर स्ट्रॉंग इन नेचर. Then morphological classification according to the cotyledonous character of seed type. म्हणजे seed type कसं आहे according to morphological characterization according to cotyledon, seed type कसं आहे ते बघू, त्याच्यानुसार आपण त्याला क्लासिफिकेशन केलंय. So first is monocots weeds or grasses. These are narrow leaf weeds or grasses, हरियाली, कुंदार, चिमनसार, etc. Another is the dicot weeds. These are broad leaf weeds. Example takada, shevera. Hedges, which belong to the family Cyperaceae, nutgrass or nutsage. Then algae. Algae is also weed, observed in rice field. Okay, then ferns, water ferns also present in rice field in lowland rice. Science with सुद्धा weed आहेत, algae किंवा water fern. According to dependence of the other hosts or association with the crop. आता तुम्हाला आम्हाला सांगितलं की host crop, parasitism, parasitic root parasitic weed, stem parasitic weeds are there. Okay, दोन types आहेत. Okay, क्रॉप बाउंड वीड्स और पॅरासिटिक वीड्स इंडिपेंडेंट ऑफ क्रॉप असोसिएटेड वीड. ओके, जे क्रॉप बाउंड आहे म्हणजे ते क्रॉपवर डिपेंड करतात, त्याला म्हणतो पॅरासिटिक वीड. आणि जे इंडिपेंडेंट क्रॉप पण क्रॉपच्या त्या विसिनिटी म्हणजे क्रॉपच्या एरियामध्ये सगळं, त्याला म्हणतो क्रॉप असोसिएटेड वीड. ओके, सो फर्स्ट इज अ स्टेम पॅरासाइट, अमरवेल और डोडर. That is Cascada reflexa. It is a complete parasite on the pulses, and Loranthus is on mango. Okay, these are stem parasite. Cascada, Amarvale or Dodder, it is a complete stem parasite. Loranthus is a partial stem parasite on the mango. Then root parasite. Striga species on jawar, bajra, maize and sugarcane. And Gudia, bambaku or Orobanji species on tobacco. आता bambaku आहे किंवा गुडिया आहे, Orobanji species on tobacco. ती कम्प्लीट रूट पॅरासाइट आहे टोबॅको. आणि स्ट्रायगा आहे पार्शियल स्टेम पॅरासाइट आहे, सॉरी पार्शियल रूट पॅरासाइट जवार, मेज, बाजरा आणि शुगर केन मध्ये. तुम्ही ज्यांच्याकडे जवार, बाजरा किंवा शुगर केन क्रॉप ते घेतात इयर आफ्टर इयर, आणि शेतामध्ये थोडं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असाल, एक पिवळ्या फुलाचं एकदम प्लांट डेव्हलप होतो एकदम रूटला, ते काही दुसऱ्यानुसार एक वीड आहे, त्याला म्हणतात स्ट्रायगा स्पेसिस. ओके, देन second is independent or crop associated weeds. These weeds grow in association with the particular crop, but they do not depend on the host crop for food material. They absorb plant nutrients and water from soil and prepare their own food material, that is chandvel, Apium species in sugarcane. There are several weeds associated with the crop. Okay, chandvel आहे, बथुआ इज देअर, वाईल्ड राईस इज देअर, अॅमेना फॅटवा इज देअर. हे सगळे क्रॉप असोसिएटेड वीड आहे. पण जे अॅमेना फॅटवा किंवा वाईल्ड राईस त्याला आपण मिमिक्री वीड म्हणतो, कारण ते जसं जसं आपला क्रॉप आहे त्याच्यात ते दिसतात त्याप्रमाणे, त्याला आपण मिमिक्री, सॅटेलाइट वीड्स और सिमिलर वीड म्हणतो त्याला पण. ओके, सो इज मिमिक्री वीड, वीड्स विथ द सिमिलर मॉर्फोलॉजी कॅरेक्टर्स, like similar stem, similar foliage, similar flower, similar food grain also, like the associated crop is called as a mimicry weed. That is a wild old, that is Amanita fatua in wheat and barley. Wild rice, that is Echinocolla colum and Echinocolla cruzgeli in rice crop. Wild old in wheat and barley, feathers minor in wheat and barley, wild rice in rice crop. हे सगळे काही
मिमिक्री वीड्स आहेत. ओके, ते सगळे क्रॉप असोट वीट आहे, क्रॉप बाउंड वीट आहेत. ओके, देन पायझनस वीड, जे जहरीले आहेत थोडेफार आपल्या ह्युमन बॉडीला किंवा प्लांट बॉडीला किंवा ॲनिमल सुद्धा. पार्थेनियम सर्पोरस धतुरा, पॉयझनस रूज ग्रास, देर आर सम पॉयझनस वीड्स. नॉक्झियस वीड्स, नॉक्झियस म्हणजे काय? These weeds are very undesirable, troublesome and difficult to control are called noxious weeds. Example, nutgrass, हरियाली, पार्थेनियम, स्ट्रायगा, ओरबनची, वॉटर ॲसिन. एकदा की हे वीड आपल्या क्रॉप मध्ये आले, त्याला कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट आहे, म्हणून त्याला म्हणतात नॉक्झियस वीड्स. देन ऑब्जेक्शनेबल वीड्स, वीड्स विच प्रोड्यूस सीड्स that are difficult to separate once mixed with the क्रॉप सीड, दिस कॉल्ड ऑब्जेक्शन. म्हणजे एकदा की त्या वीडचे सीड आपला क्रॉप सीड मिक्स झाले, ते आपण सेपरेट करू शकत नाही, त्याला म्हणतात ऑब्जेक्शनेबल वीड. एक्झाम्पल त्या माझं एक्झाम्पल दिलं होतं अर्जुन मॅक्सिकाना, म्हणजेच काय वाईल्ड पिवळा धोत्रा, तो जर मिक्स झाला आपल्या मोहरी सोबत, तुम्ही सेपरेट करू शकत नाही. परत वाईल्ड ओनियन इन कल्टिवेटेड ओनियन. ओके, देन इंडस्ट्रियल वीड्स, weeds invading areas around buildings, highways, railways lines, fence rows, electric or telephone poles. Example are industrial weeds. Parthenium, रेशीम काटा, दुधी, एफोर्बिया हिराटा, किंवा तुमचं गोखरू असेल, स्टुमॅरियम, युअर लॅटिना कॅमेरा, घनेरी, हे सगळे वीड्स इंडस्ट्रियल वीड्स आहेत. ते कुठे रेल्वे लाईनला, हायवेला, बिल्डिंगच्या आजूबाजूला, तुमच्या घराशेजारी, तुमच्या कॉलनीमध्ये कुठे होऊ शकते, त्याला म्हणतात इंडस्ट्रियल वीड्स. ओके, एवढे सगळे टाइप्स आहेत. तुम्हाला टाईप विथ एक्झाम्पल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही परत एकदा वाचा, तुम्हाला तेव्हाच कळणार. नवीन टॉपिक आहे, थोडं डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट एवढं नाही, तुम्हाला सवय झाली वाचण्याची, समजलं. डिफिकल्ट यासारखं इझी सब्जेक्ट कुठला नाहीये. ओके, तर मिनिंग ऑफ क्रॉप कॉम्पिटिशन अँड डिफरंट पिरियड्स. क्रॉप कॉम्पिटिशन म्हणजे काय? एक मिनिट. ओके, आता जे
मिनिंग ऑफ वीट कॉम्पिटिशन म्हणजे काय की क्रॉप वीट कॉम्पिटिशन लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, तुम्हाला शब्द फोडायचा आहे. क्रॉप वीट कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन फॉर न्यूट्रियंट्स, कॉम्पिटिशन फॉर द growth and development, competition for the different moistures, competition for water, competition for sunlight, competition for carbon dioxide. There are several factors. Okay, for that crop and wheat competition त्याला म्हणतात क्रॉप वीट कॉम्पिटिशन. आणि त्याचा स्पेसिफिक पिरियड असतो प्रत्येक क्रॉप मध्ये. क्रॉप वीट कॉम्पिटिशन स्पेसिफिक पिरियड आहे, त्याला म्हणतात क्रॉप वीट कॉम्पिटिशन पिरियड और क्रिटिकल ग्रोथ पिरियड. Okay, so critical period of crop competition means what? The critical period of wheat competition can be defined as the shortest time span during the crop growth when weeding results in the highest income. म्हणजे हा 30 दिवसाचा पिरियड शकतो, 40 दिवसाचा पिरियड शकतो. ओके, डिफरंट डिपेंडिंग ऑन डिफरंट क्रॉप. The crop critical period of crop weight competition may be 30 days, 40 days, 15 days after the sowing. ओके, पण त्या पिरियड मध्ये आपण जर एकदा विडिंग केली चांगल्या प्रकारे, आपण मॅक्झिमम प्रकारे हे भेटणार इकॉनॉमिक रिटर्न्स. तो एक स्पेसिफिक काय म्हणजे जी कॉम्पिटिशन आहे किंवा क्रॉप कॉम्पिटिशन जे पॉप्युलेशन आहे क्रॉपची आणि वीटची एकदम स्पेसिफिक आणि एकदम पीक पिरियडला असते, ती पीक लेवलला. त्या ठिकाणी आपण वीटचं मॅनेजमेंट केलं तर आपल्याला मॅक्झिमम प्रमाण न्यूट्रिएंट्स भेटतात, यील्ड सुद्धा भेटतं. त्याला म्हणतात क्रिटिकल पिरियड ऑफ वीट कॉम्पिटिशन. ओके, सो इन क्रॉप फील्ड or in crop land there are several critical period depending on the different crops. For rice it is transplant diet, it is from 15 to 50 days after the transplanting. म्हणजे 15 ते 15 दिवसापर्यंत क्रिटिकल पिरियड फॉर वीट कॉम्पिटिशन आहे. त्या 15 ते 15 दिवस आपण जर त्या ठिकाणी जो लँड आहे आपण वीट फ्री ठेवला, त्या ठिकाणी तण आपण वाढू दिलं नाही, आपल्याला मॅक्झिमम रिटर्न भेटतं, कारण परत तण येणारच नाही. असा एक पिरियड आहे क्रॉप क्रिटिकल पिरियड. त्या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थापन केलं चांगल्या प्रकारे क्रिटिकल वीट कॉम्पिटिशन मधलं, तुम्ही जर त्या ठिकाणी वीटचं मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे तर तण येऊ दिलं नाही, तर त्या पिरियड मध्ये तुम्ही त्यांना असं तुम्हाला मॅक्झिमम यील्ड भेटेल. तुम्ही परत क्रॉपच्या ग्रोथ स्टेज मध्ये अप टू हार्वेस्टिंग तुम्हाला तण दिसणारच नाही. जरी आले तर त्याचा काही इफेक्ट होणार नाही आपल्या क्रॉपच्या ग्रोथ वरती किंवा क्रॉपच्या यील्ड वरती. सो क्रिटिकल पिरियड हा खूप तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागेल. तुम्हाला शेतामध्ये सुद्धा क्रिटिकल पिरियड असतो प्रत्येक क्रॉपचा. तुम्ही बघा त्या ठिकाणी स्पेसिफिक एक लेवल असते, एक स्पेसिफिक पीक पॉईंट असतो, त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन होऊ शकतं. ते तुम्हाला मॅनेज करायचं, त्याला म्हणतात क्रिटिकल क्रॉप कॉम्पिटिशन. ओके, राईस मध्ये कधी कुठे आहे ट्रान्सप्लांट मध्ये 15 ते 45 दिवस मध्ये. आणि जो अपलँड राईस आहे आपण ब्रॉडकास्टिंग करतो किंवा ट्रान्सप्लांटिंग करत नाही, डायरेक्ट आपण सोईंग करतो, त्या ठिकाणी पूर्ण पिरियड मध्ये फ्रॉम अप टू द सोईंग अप टू द हार्वेस्टिंग पर्यंत त्या ठिकाणी क्रिटिकल पिरियड तेवढा असतं, डिपेंड असतो फॉर द एंटायर पिरियड ऑफ क्रॉप हार्वेस्टिंग. सोर्गम मध्ये 15 ते 45 दिवस, मेज मध्ये 15 ते 35 दिवस, फिंगरमेंट मध्ये 25 ते 45 दिवस, सोयाबीन मध्ये 15 ते 45 दिवस. मॅक्झिमम क्रॉप मध्ये किती आहे? 15 ते 45 दिवस पर्यंत क्रिटिकल पिरियड मध्ये आहे, तेव्हा आपण त्याला विडिंग करतोच त्या ठिकाणी. ओके, सो व्हॉट आर डिफरंट फॅक्टर्स? आता हे आपण बघितले वेगळ्या क्रॉप मध्ये आहेत, तुम्ही ते सर्च करू शकता. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द क्रिटिकल क्रॉप ग्रोथ or critical period of the crop weight competition. First, nature of the crop. Certain crops like sorghum, maize, sunflower grow faster and cover the field quickly. Hence, the length of critical period of the crop rotation is short. त्याच्यामुळे जी लेंथ ऑफ पिरियड ऑफ क्रॉप शॉर्ट असते, कारण ते लगेच त्याची ग्रोथ फास्ट होते आणि जो पूर्ण जे फील्ड आहे कॅनोपी त्यांच्या किंवा प्लांट स्ट्रक्चर पूर्णपणे झाकून देतात, ठिकाणी वीडची ग्रोथ होत नाही. बट इन केस ऑफ अदर क्रॉप्स लाईक शुगर केन, पोटॅटो, कॉटन, होज इनिशियल ग्रोथ इज व्हेरी स्लो. त्याची ग्रोथ कमी असते, त्याच्यामुळे जो क्रिटिकल ग्रोथ पिरियड आहे तो खूप जास्त असतो. So they have very widely spaced, they take longer time to cover the soil. Critical period of wheat competition is therefore longer for sugarcane, potato, cotton crop. Then varieties. Tall growing traditional varieties with profuse tillering and more foliage cover the ground earlier and effectively suppress the weeds. ओके, आता ज्या व्हेरायटीज आहेत स्पेसिफिकली, काही व्हेरायटीची चांगली हाईट वाढते, काही जास्त पसरतात, काहींची हाईट कमी असते, काहींचं फॉलेज कमी असतो, डिपेंड ऑन द टाइप ऑफ व्हेरायटी. यासुद्धा त्यांचं ग्रोइंग हॅबिट डिपेंड करतं. ओके, तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारेल, व्हॉट इज क्रिटिकल ग्रोथ पिरियड ऑफ वीट कॉम्पिटिशन or what is wheat crop competition and explain what are different factors if affecting or factors influencing the wheat crop competition. तुम्हाला असा क्वेश्चन तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे त्या ठिकाणी. ओके, स्पेसिफिक मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारणार, लक्षात ठेवा. व्हॉट इज wheat crop competition and what are explain the different factors influencing the wheat crop competition. तुम्हाला सगळं लिहायचं आहे. ओके, then irrigate growing short sized plants allow more light to penetrate, initially favoring emergence of wheat for longer periods. The critical period of wheat competition is therefore longer for dwarf varieties. Then growing condition, rice grown under flooded condition covers the ground quickly, while it takes longer period in upland condition.
आता ज्या ठिकाणी आपण फ्लड कंडिशन आपण ट्रान्सप्लांटिंग करतो त्या ठिकाणी बीटचं कॉम्प्रेशन कमी होतं. ओके, जस्ट होल्ड ऑन. ओके, देन ग्रोईंग कंडिशन, राईस त्या ठिकाणी आपण ट्रान्सप्लांटिंग केली त्या ठिकाणी फ्लड कंडिशन ठिकाणी बीट कमी होतात किंवा राईस ठिकाणी चांगला प्रकार ग्रो होतो. पण जे अपलँड कंडिशन किंवा डायलँड कंडिशन आहे त्या ठिकाणी आपण डायरेक्ट सोईंग करतो त्या ठिकाणी ट्रान्सप्लांटिंग करत नाही. त्या ठिकाणी फ्लड कंडिशन त्या ठिकाणी क्रेडिबिलिटी जास्त असतो. ओके, अशा लेक्चर नंबर 14 संपलेला आहे आपला. ओके, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. हँड रेस करा फास्ट. हा व्हिडिओ अटेंडन्स आता 99 जण आहेत. 99 जण असले पाहिजे या ठिकाणी. सगळ्यांचे हात रेट झाले पाहिजे. टॉपिक मोठा आहे बीट्सचं. परत नेक्स्ट टॉपिक जो आपला एक्सरसाइज नंबर लेक्चर नंबर 15. आता तुम्ही स्वतः शिकले व्हॉट इज वीट, देअर क्लासिफिकेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचं क्रॉप कॉम्पिटिशन कसं आहे वेगवेगळ्या क्रॉप मध्ये. ओके, थोडं शॉर्ट मध्ये शिकलेला आहे तुम्ही, पूर्णपणे शिकलेलं नाही आहे. जस्ट आय हॅव गिव्हन जस्ट इंट्रो. यू हॅव टू फाइंड आउट ऑन इंटरनेट. तुम्ही नोट्स टाका, सर्च करा, तुम्हाला इंटरनेटला भरपूर डाटा भेटणार याबद्दलचा. तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यानंतर काही क्वेश्चन विचारू शकतात. आणि इन लेक्चर नंबर युअर 15 वी स्टडी व्हॉट आर डिफरंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, हाऊ टू मॅनेज द बीट्स इन क्रॉपलँड. आपण तण व्यवस्थापन कसं करू, कचरा जो आहे येणारा गवत वगैरे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ते आपण बघणार आहोत समोरच्या लेक्चर मध्ये. ओके, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. 100 जण आता जॉईन आहेत, फक्त 90 जणांनी हँड रेस केले, बाकी 10 जण झोपलेत का मेले आहेत. SR 30, SR 80 साक्षी मोरे, SR 21, 38, 79 स्वप्नील अर्जुन गडे. बाकीच्या हँड रेस करा, अटेंडन्स लावणार नाही तुमची मी. तुमचा मिडचा रिझल्ट रेडी आहे, किती कोणाला मार्क भेटेल मला लावू शकतो आत्ताही मी. अटेंडन्स बरोबर ठेवा सगळ्यांनी. आणि जे झूमला आहेत त्याने त्या ठिकाणी तुमचं नाव मेन्शन करा. युट्यूबला जे आहेत ते सगळ्यांनी हँड रेस करा. 100 पैकी 96 जणांनी हँड रेस केलाय फक्त आता. आता सांगा, कोणाला डाऊट असेल विचारू शकता, नो प्रॉब्लेम. सगळ्यांनी जॉईन होताना रजिस्ट्रेशन नंबर आणि नावाने जॉईन व्हा.
परत परत सांगायला नका लावू मला. ऑडिओ आणि हँड रेस करा, ज्यांचे हँड रेस दिसणार नाही त्यांची अटेंडन्स लागणार नाही. परत ग्रुप वरती मेसेज करू नका की अटेंडन्स लागली नाही म्हणून. ओके, तुम्हाला डाऊट नसेल तुम्हाला काही, 1 मिनिट जरा होल्ड करा. हॅलो, बोला सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो हॅलो. ओके, एक क्वेश्चन आहे आपल्याला, प्रोफेस टिलरिंग. टिलरिंग म्हणजे काय? आता जे पण ग्रासेस फॅमिली मधले क्रॉप्स आहेत किंवा वीट्स आहेत किंवा सोल्ड ऑन, ओके. प्रोफेस टिलरिंग म्हणून एक क्वेश्चन आहे आपल्याला आलेला. प्रोफेस टिलरिंग म्हणजे काय? आता जे फांदे फांद्या फुटतात, आता तुम्ही बघाल की राईस प्लांट बघा किंवा वीट प्लांट बघा, त्या ठिकाणी त्याला फांद्या फुटत नाही, ते खालूनच त्याला वेगवेगळे टिलर्स येतात, त्याला आपण टिलर म्हणतो. ओके, ते प्रोपोज म्हणजे फास्ट टिलरिंग होते, मॅक्झिमम टिलरिंग होतं. तर वेगवेगळ्या क्रॉप मध्ये, राईस मध्ये सुद्धा, वीट मध्ये त्याला आपण प्रोपोज टिलरिंग म्हणतो. परत जे ग्रासेस फॅमिली मध्ये वीट्स आहेत, सॅनाडॉक्टिलम असू द्या, तुमचं जे ग्रासेस फॅमिलीचं नट ग्रास आहे किंवा फॅलॅरस मायनर आहे किंवा वाईल्ड ओट आहे किंवा वाईल्ड राईस आहे, त्या ठिकाणी सुद्धा प्रोपोज टिलरिंग बघू शकता. ओके, म्हणजे असतं फांद्या फुटणे, फुटवे. टिलरिंग मराठीमध्ये त्याला फुटवे म्हणतात. फुटवे गव्हाला, वीटला, बाजराला, फिंगर मिलेटला सुद्धा ते नाचणीला वगैरे फुटे फुटतात, त्याला म्हणतात टिलरिंग म्हणतात. ओके, ते सिरियल क्रॉप मध्ये किंवा जे ग्रास फॅमिलीचे मध्ये वीट्स आहेत किंवा ग्रास फॅमिली मध्ये, सिरियल फॅमिली मध्ये जे वीट्स आहेत, ग्रॅमिनासी किंवा पुएसी फॅमिली, त्यांना ते टिलरिंग होत असते. फक्त मेज मध्ये होत नाही टिलरिंग, सोर्गम मध्ये होते पण फार कमी होते. ओके, अजून तुम्हाला डाऊट आहे का? सर शुगर केनचा क्रिटिकल पिरियड किती? शुगर केनचा क्रिटिकल पिरियड अप टू 90 डेज. आता तुम्ही प्लांटिंग करता, समजा तुम्ही आता प्लांटिंग केली, प्री सीझन किंवा कुठल्या सीझन मध्ये प्लांटिंग केली, लगेच त्याला जर्मिशन होत नाही, त्याला पाणी द्या, खत द्या, जर्मिशन खूप हळूहळू होतं, त्याची हाईट सुद्धा कमी वाढते. जोपर्यंत त्या क्रॉपची हाईट आपल्या कमरेच्या वरती किंवा त्याच्या वरती पर्यंत येत नाही, आपल्या हाईट पर्यंत, त्याला 90 दिवस लागतात, जवळपास 90 ते 120 दिवसापर्यंत. तो 100 दिवस पर्यंत, 90 दिवस पर्यंत क्रिटिकल पिरियड असतो तेवढा शुगर केन मध्ये. ओके, तुम्हाला शिकवताना मी प्रत्येक क्रॉपचं एक्सप्लेन केलेलं नाहीये, फक्त सिरियल क्रॉप एक्सप्लेन, पल्स नाही, शुगर केन नाही, कॉटन नाही, पोटॅटो नाही. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, ते नेटवर फाइंड आउट करा. वेगवेगळे नोट्स आहेत अवेलेबल इंटरनेटला सुद्धा. हा टॉपिक सर्च करताना तुम्हाला कुठल्या टॉपिक समजलं नसेल, तुम्ही ते बघा व्यवस्थित पण नेटवर, तुम्हाला मिनिंग कळेल त्याचा. जर काही प्रॉब्लेम आला, माहिती नसेल, तुम्ही नेक्स्ट मध्ये विचारा. आता आपण हे प्रॅक्टिस ठेवू, तुम्हाला मी शिकवणार, तुम्ही ते वाचा, काय तुम्हाला अडचण गेली तुम्ही ते शोधा नेटवरती, तरी तुम्हाला मिनिंग कळलं नाही का, भेटलं नाही, तुम्ही मला विचारा. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण असं इंटरेक्शन ठेवूया, म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल, तुम्हाला फाइंड करणं सवय लागेल, तुम्हाला लवकर रिझल्ट भेटणार. ओके, परत त्याचा क्वेश्चन आहे की प्रोलिफिंग म्हणजे काय? फास्ट. प्रोलिफिंग म्हणजे एकदम फास्ट आणि जास्त प्रमाणामध्ये. प्रोलिफिक सीड प्रोडक्शन तुम्हाला त्या ठिकाणी सेंटेन्स होतो. ओके, जे वीड्स आहेत ते प्रोलिफिक सीड प्रोडक्शन करतात, म्हणजे ते फास्ट सीड प्रोडक्शन करतात आणि खूप जास्त प्रमाणात करतात, म्हणजे त्याला प्रोलिफिक म्हणतो आपण. ओके, जर एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी ऍडवर्ड क्लायमॅटिक कंडिशन आली, पाणी खूप जास्त आलं किंवा पाणीच आलं नाही, अशा वेळेस ते वीट काय करतात की ते वेलची ग्रोथ न करता ते रिप्रोड्यूस करतात, म्हणजे फ्लॉवरिंग डेव्हलप करतात, डायरेक्ट ते
फ्रूट किंवा जे फ्रूट स्ट्रक्चर डेव्हलप करून सीड प्रोडक्शन करतात. आणि ते सीड प्रोडक्शन सुद्धा खूप जास्त प्रमाणात असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही मग सांगितलं तुम्हाला अर्जुन मॅक्सिकाना 5000 सीड्स पर प्लांट. अमॅरंथस विरिडस 1,96,000 म्हणजे जवळपास 1,96,000 जवळपास 2 लाख सीड ते प्रोव्हाइड करतं. परत असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. 72,000, 80,000, 90,000, 1 लाख, 1.5 लाख असे काही काही वीड प्रोड्यूस करतात पर प्लांट सीड. तुम्ही फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला जर प्रत्येकाने जर माठ किंवा काटेमात किंवा जे अमॅरॉन स्पीच तुम्ही बघितली नसेल, सगळे बघितली आहे, पण जे चवडी म्हणतो किंवा माठाची भाजी म्हणतो, त्याला तुम्ही बिया बघा खूप बारीक असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, तुमच्याकडे प्रत्येकाच्या घरी आता हे असेल, तुळशीचं झाड असेल, तुळशी. ओके, तुळशीला स्ट्रक्चर असेल, स्टेट्स असतात किंवा फॉरेन स्ट्रक्चर डेव्हलप होतं, त्यात तुम्ही दाणे बघा खूप बारीक असतात. जवळपास तुळशीमध्ये सुद्धा 50,000 ते 1 लाख जवळपास एवढे सीड प्रोडक्शन होते त्या ठिकाणी तुळशीमध्ये सीड्स. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रोलिफिक सीड. आता तुळस इट इज ऑल्सो वीड, हा एक प्रकारचा वीड आहे, पण ते आपण त्याला मेडिसिनल किंवा ऑर्नामेंटल किंवा आपलं काय कल्चरल किंवा रिलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो आपण त्याला. पण तुळस सुद्धा ही एक वीडच आहे. ओके, इट इज जंगलामध्ये वाढते, जंगलामध्ये आता तुम्ही बघाल की तुळशी सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. रान तुळस वेगळी, आपल्या घरची तुळस वेगळी, मेडिसिनल तुळस वेगळी. ओके, वेगवेगळे स्पीसीज आहेत. आणि सुद्धा जे सीड प्रोडक्शन खूप जास्त म्हणतो प्रोलिफिक सीड प्रोडक्शन. प्रोलिफिकचा अर्थ असा आहे की फास्ट आणि खूप जास्त. ओके, आज तुम्हाला जेवढं पण शिकवलं तुम्ही वाचा व्यवस्थित, नोट्स काढा, गुगलवर जावा, युट्यूबला बघा, तुम्हाला वेगळे मटेरियल ऑलरेडी अवेलेबल आहेत नेटवरती. जर तुम्हाला काय समजलं नसेल, ओके, तुम्ही ते विचारता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, लेक्चर इज एंडेड. जर कोणाला डाऊट नसेल, ओके, तुम्हाला